माशाची कढी रेडी झालेली आहे आणि कशी दिसते बघा, एकदम जबरदस्त वाली. कमेंट करून नक्की सांगा कशी वाटते. कलर बघा किती छान आलेला आहे. फायनली बऱ्यापैकी मासे भाजून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे ते नवीन मासे. तर नाव कमेंट करून नक्की सांगा. परत सांगतोय. नमस्कार, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आता दुपारचा वाजलेत 1:45. तर ओंकार गेलाय आंघोळीला, आज उशिरा उठलाय थोडा. आता गणपती पण गेलेत काल. तर आता मी चालले कुडात, बाजारात जाते. थोडंसं काम पण आहे आणि येताना मासे घेऊन येणार आहे. तर मग आल्यावर दाखवते तुम्हाला मासे कसे साफ करेन आणि रेसिपी पण दाखवेन माशांची कशी बनवते ती. तर चला, तर मग आता मी कुडात चालली. तर मंडळी फायनली आंघोळ करून आलेलो आहे मी आणि वाजले आता 1:30 वाजायला आलेले आहेत बरोबर. तर पहिला जर दुपारचे 1:30 वाजले तरी आम्ही नाश्ता करतो. इकडे पुरी आहे बघू शकता, या साईडला उसळ बहिणीने दिले काढून. उसळ, पुरी आणि आज कोरा चाय. काय नाही चालतो. तर कोरा चाय तर बघितलंय मी मगाशी येऊन. तर ब्लॉग आईने चालू केलेला होता. आई गेली कुडाला, मी उशिरा उठलो आणि आंघोळ करायला गेलो होतो डायरेक्ट. तर पटापट नाश्ता करून घेतो आणि बघितलंय मी बोलले मासे घेऊन येते म्हणून. तर बघूया कुठचे मासे आणते आणि कशा प्रकारे बनवणार आहे तुम्हाला दाखवतो. ब्लॉग मस्त असणार, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि इकडची जागा बघा आता एकदम खाली खाली, ते एकदम कंटाळा येते. आणि आता थोड्या दिवसांनी तिकडे राहायला जाणार. मग तिकडे तसा काय जवळ आहे, मी इकडे रोजच असतो तरी पण कंटाळा येणार, कारण इकडे राहायची सवय झाली होती आता बरेच दिवस. आणि उठल्यावर गणपती बाप्पा दिसायचा, तर आता एकदम खाली खाली वाटते. सगळ्यांना तसं वाटतं गेल्यानंतर. तरी बाकीच्या लोकांपेक्षा 11 दिवस, आमचा 17 दिवस होता. 7 दिवस 6 दिवस जास्त होता गणपती आमच्या घरी. बघूया पुढच्या वर्षी 21 दिवस ठेवू, त्यात काय नाही. तर भेटूया थोड्या वेळानंतर आई आल्यानंतर. तोपर्यंत पटापट नाश्ता करून घेतो. तर मंडळी फायनली आई आणि कुडावरनं आलेले आहेत आणि काय आणलंय आईला विचारा. आता मी मासे घेऊन आले. एक बांगडे आहेत, बांगडे होते 100ला 8 आणि अजून एक आहे, त्यांचं मला नाव माहिती नाही. तर ते साफ करताना दाखवेन. हा, ते कशा प्रकारे साफ करते बघा. तिला मी विचारले ते कसे बनवतात. ते बोलले काय तुम्ही फ्राय पण करू शकता किंवा आमटी बनवू शकताय. तर आता ते दाखवणार आहे. आणि आमका बांगडे काय आमका खाऊ का? हे काय थंडाची बॉटल, जिरा सोडा आणि कोल्ड्रिंक, बिस्किट वगैरे थंडा घेऊन आले. थम्सअप आमच्या आवडीचं, आम्ही थम्सअपच जास्त करून पितो कधी आणला तर. इकडे पप्पा आहेत. नाहीतर रोजचं असतं मारी बिस्किट, पण ते आता बिस्किट फरसाण वगैरे आहे घरात, तर म्हटलं थंडाच नाही. आता चालू झाली नॉनव्हेजची वारी आमची आता रोजच. आज भरपूर मासे होते आणि आता झाली 17 दिवसाचे गणपती गेलेले आहेत सगळ्यांचे. बारकी सुरमई ना 7-8 तरी होती. तर बघूया कशा प्रकारे आई काय करते साफ. आणि तुम्ही म्हणत असाल कुकिंगचा चॅनल नाही, ब्लॉगच आहे, पण आम्ही जसा की बोलले आम्ही काय करतोय ते दाखवतोय. तर आज काय करणार आहे आई आणि आम्ही, कशा प्रकारे बनवते तेवढंच दाखवतोय, बाकी काय नाही. तर चला बघूया आई कशा प्रकारे काय करते. तर जाऊया आतमध्ये, चला. तर मंडळी फायनली आलेलो आहोत. आई इकडे मासे साफ करायला बसलेली आहे. तर हे आहेत मासे. तर असे आहेत, मला नाव नाही माहिती, तिच्याकडे भरपूर दिसले. तर तिला बोलली काय हे कसे, ती बोलली 100 रुपये. मग मी म्हटलं 50 रुपयाचे दे, कारण मी आधी बांगडे घेतलेले. इकडे बांगडे आहेत, बांगडे पण मस्त आहेत, मोठे मोठे बांगडे मस्त आहेत, बघू शकताय किती मस्त आहेत. 100ला 8 दिले. तर आणि एवढे मासे 50ला दिले तिने मला. तर मला हे माहिती पण नाहीत कसे कापतात ते, मी तिला विचारायलाच विसरली कसे साफ करतात नाही काय. तर मी आता माझ्या अंदाजाने साफ करणार आहे. जास्त दिसल्यावर घेऊन आली 50ला. आणि बांगडे 100ला 8. बांगडे चांगले आहेत 100ला 8. तर आणि हे भरपूर 100ला भांडा भरून उरलं असतं. तर तिला मी विचारलं फक्त याचं काय करतात. ती बोलली काय फ्राय करा किंवा कढी पण होते याची. पण कसे साफ करतात बोलली नाही, विचारलंच नाही. आता करते कशी, असे बांगड्यांसारखे. आता बांगड्यांसारखे करणार आहे त्यांना. तर बघूया आता कशा प्रकारे काय साफ करते. ते असे प्लेन व्यवस्थित आहे, स्वच्छ आहेत, असं त्यांना खवलं वगैरे काय नाही बघा. करली मासे सारखे आहेत. हा, एकदम प्लेन आहेत, बघू शकता. करली सारखे आहेत, दिसत आहेत तर करली सारखे. मला मेन म्हणजे मच्छी हाताळायला खूप आवडते. तशीच असे म्हणणं. ती बोलली बिन काट्याचे आहेत, काटे नसतात याला. आपण हा भाग कापून टाकूया इकडचा. ते पण टाक बंट्याची पहिली सोय करूया. त्याने पण आता एकदम ते कापताना सुरमई सारखे वाटतात. 17-18 दिवस त्याने पण काय खाल्लेलं नाही नॉनव्हेज. फक्त नाव माहिती नाही. तुम्ही कमेंट मध्ये सांगा कुणाला माहिती असेल तर. असे तुकडेच करते असे मोठे, कारण मी तर फर्स्ट टाइम बघते घराकडे आमचे मासे. आम्ही कधीच नाही आणले असले.
पण ती बोलली चांगले लागतात. म्हणजे मालवणला लिलावाला जायचो ना आणायला तेव्हा बघितले होते मासे, पण कधी घेतले नव्हते आणि काय म्हणतात माहित नाही. काटावर काय नाही, सुरमई सारखं आहे आतमध्ये. बघू शकताय. फक्त काय हे चपटे आहेत भरपूर. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कापले. तुम्हाला आई अजून एक कापून दाखवेल. असं केलंय तिथे एवढे असे तुकडे केलेले आहेत एवढे. हे बघा, एक कापून दाखव. परत एक कापूया. आता तुम्ही प्रॉपर लक्ष देऊन बघा. म्हणते बाजू फक्त ही साईड आहे ते कापून टाकूया अशी. मला वाटतं काटात नाही त्याच्यात. आणि आतून पण स्वच्छ आहेत, इतर माशांसारखे घाण नाही तशी. करली असते तसं आहे, एकदम साफ. हे पातळ आहे, तुम्ही बघू शकता एकदम पातळ मासा आहे. फ्राय केल्यावर तो कुरकुरीतच होईल असं वाटतंय. बघूया आता कशा प्रकारे काय होते. आणि आजचं जेवण मस्त की चुलीवर बनणार आहे. आईच्या स्पेशल चुलीवर आईने बांधलेले. चूल तर आमच्या फायद्यातच निघाली. तर म्हणजे पटापट आहे ते साफ करून घेऊया. तर तुम्हाला बांगडे तर तुम्हाला माहितीच आहेत कसे साफ करतात, तरी पण तुम्हाला आई आता एक कापून दाखवेल पटापट. जर नवीन कोण असेल आणि कोणाला माहित नसेल तर. आणि हे काम माझ्या आवडीच. मासे कापायला आईला एकदम तुम्ही बघितलात ना, मासे म्हणजे कामालाच गेले होते पण तरी पण मासे घेऊन आले. आणि आता वाजले जवळजवळ 2 वाजून गेलेले आहेत. आता किती वाजता जेवतोय काय माहिती. आम्ही आईची कृपा आता किती वाजता जेवण वाढेल आम्हाला. 3 वाजता जेवू. 3 वाजतील, कारण हे सगळं फ्राय करणार आहे परत. आणि चुलीवर बनवायला वेळ लागतो त्याच्यामुळे. तर आता फ्राय गॅसवर करेल, कारण आमटी ही दोन्ही प्रकारची आमटी होईपर्यंत चुलीवर उशीर होईल. तर आता तुम्हाला बांगडा एक कापून दाखवेल आई. काल घाई असून एवढं लेट झालं नव्हतं. हो. तर आधी इकडच्या साईडची पंख आहेत ते कापून घेऊया. आणि बांगड्यांना पण खवलं असतं हे बघा. हे बघा, ही अशी ती काढून घ्यायची वेळीवर किंवा सुरीने. आणि हे असं काढून घ्यायचं. असं पण काढतात किंवा इथून अशी डोके पण कट करतात. कोण कोण मोठे पण ठेवतात अख्खेचे अख्खे फ्राय करायला, पण आमच्याकडे आम्ही अख्खे ठेवत नाही. ते खूप मोठे होतात. हा, खूप मोठे. शेपटीचा भाग अलग ठेवतो आम्ही, कारण फ्राय करताना पण ते कच्चे राहतात थोडे. एवढा मोठा मासा तर होत नाही. मी याचे 2 तुकडे करते आणि साईडनं कट मारते, कारण ते मसाला लावायचा आहे त्याला. फ्राय करायचे त्याच्यामध्ये बघू शकता कशा प्रकारे कट मारलेले आहेत. असे कट मारले मग यात कोकमाचा रस आणि मसाला मस्त मुरतो त्याच्यात. तर बांगडा तर तुम्ही बघितलेलाच आहे. तर पटापट हे सगळे मासे साफ करून घेऊया आणि भेटूया थोड्या वेळानंतर साफ झाल्यानंतर. कारण याला वेळ लागणार आहे बराच. आई पटापट करेल. मासे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता. इकडे बांगडे आहेत आणि इकडे ते नवीन मासे कुठचे आणलेत ते तुम्हाला नाव माहिती असलं तर कमेंट करून सांगा. इकडे आपली कोकम घेतलेली आहे, इकडे कांदा आहे, त्याच्यानंतर इकडे वाटण काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय. तर इकडे आता जसं की बोललो होतो चुलीवर बनवणार आहोत म्हणून एकदम आमच्या पारंपरिक पद्धतीने. तर आता तुम्हाला दिसेल आई कशा प्रकारे काय बनवते आणि आई तुम्हाला सांगेल आता कशा प्रकारे काय आई बनवते आणि किती वेळ लागेल. तर तेल तापलंय, कांदा भाजतोय. तेल जरा जास्तच टाकलंय कारण ते नवीनच आहे. आणि चुलीने आम्हाला जबरदस्त मदत केलेली आहे. कालच्या कामात तर 1 नंबर चुलीने मदत केलेली आहे. नाही तर दरवर्षी आम्ही गॅसवरच सगळं जेवण, तर गॅसवर एकदम प्रॉब्लेम व्हायचा आणि उशीर व्हायचा. तर यावर्षी जबरदस्त काम झालेलं आहे आमचं एकदम व्यवस्थित. पत्रे काळे झालेत. पत्रे काळे होणारच ते, त्याला का पर्याय नाही, काय करू शकत नाही. आणि मला तर इथे बरेच वर्ष चूल बनवायचीच होती. तर आता म्हटलं म्हणजे आमच्या ध्यानात पण म्हणजे असं विचार पण आला नाही की इकडे चूल बनवू शकते आणि कधी बनवणार. याच्यात वाटण टाकते, थोडंसं टाकते, कारण अर्धी मच्छी ती फ्राय करायला घेतलीये. नंतर बांगड्यांचं सार बनवायचंय. आणि आम्ही फक्त कढी खातो म्हणजे बाकी मासे हे मासे खात नाही. तळलेले असले तर खातील थोडेसे. हा फक्त वरचा मसाला काढून मी मसाला खातो फक्त आवडीने वरचा माशांच्या. आणि यातच कोकम टाकते. कोकम जरा जास्त टाकूया. आईची पद्धत बघा एकदम बनवायची सोपी इझी आहे एकदम. कोण पण बनवू शकतं. लगेच तुम्ही बनवून लगेच शिकू शकता आणि बनवू शकता. आता कोकम आणि मीठ टाकूया.
मीठ आपल्याला हवं तेवढं आणि याला उकळी येऊ देऊया नंतर मासे टाकूया. हा याला उकळी यायला द्यायची नंतर मासे टाकायचे. खरं तर म्हणजे आईचा विचार चाललाय चॅनल काढायचा आईचा बरेच दिवस चाललाय. ते आधीपासून माझ्या डोक्यात होतं काहीतरी आम्ही रेसिपीचा एक चॅनल काढूया पण मला म्हणजे सगळ्यात आधी तेच ठरला होता रेसिपीचा चॅनल काढायचा म्हणजे खूप आधीपासून. पण माझा चॅनल होता मग पहिला क्रिकेटचे व्हिडिओ वगैरे मला क्रिकेटची भरपूर आवड आहे तर त्याच्यानंतर ब्लॉगिंग तर करायचंच होतं पण असं कधी ठरवलं नव्हतं. आता स्टार्ट करेन नंतर स्टार्ट केला करायला तर बघूया आता. आणि माझं झालं कसं मी बरेच वेळा एकटीच अशी बसले की रेकॉर्डिंग माझा आवाज रेकॉर्ड करायचे. आवाज कसा येतोय काय समजा चॅनल काढायचं असलं तर माझा आवाज कसं येईल काय ही सगळी भीती होती. कसं बोलायचं काय करायचं आता नाही. आणि गावातले भरपूर मंडळी आणि जे मला भेटतायत जे सांगतात की चॅनल चांगला व्हिडिओ बनवते मस्त आहे ते सगळं पहिला आईचा सांगतात आणि मग मला सांगतात. आई जबरदस्त बोलते तर आई एकदम पहिल्यापासूनच हुशार आहे आमची सगळ्या याच्यात. आणि सगळ्यांना वाटतं आई कामाला आहे कुठे तर आई कामाला कुठे नाही आई घरीच असते आई. आणि मी घाबरून तो व्हिडिओ काय करायची रेकॉर्डिंग करायची लगेच डिलीट करायची म्हणजे हसतील मला काय माझं आवाज कसा आहे मुलांना पण दाखवायची नाही. मी एकटीच या घरातच यायची बाहेर बसून रेकॉर्डिंग फक्त एवढंच करायची काय माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे एवढंच बोलायची आणि ऐकायची आवाज लगेच डिलीट करायची. आता सवय झाली आता काय वाटत नाही. आई एकदम जबरदस्त बोलते पण आम्हाला पण ऐकायला भारी वाटतं. तर इकडे काम होत आलेलं आहे पुढे चाललंय आणि इकडे कसं आता गॅस नाही तर आगीवर सगळं अवलंबून आहे. आणि खालचं बेसन पडलंय परचीशी विटांवरती विटा लावले आता इथे चूल आणून ठेवणार आहे रेडीमेड चूल. पण काही म्हणा चुलीवरच्या जेवणाची चवच एकदम भारी असते. आम्ही आजीकडे गेले की आजीकडे चूल आहे आजी सगळं जेवण जास्त ते चुलीवरतीच बनवते तर जबरदस्त लागतं आणि आजीच्या हाताला चव पण जबरदस्त आहे. आणि तुम्हाला माहितच आहे जुन्या लोकांच्या हाताला आजी वगैरे तुमच्या घरात असेल एवढी भारी बनते आम्हाला पण येत नाही तशी बनवतात जबरदस्त. आणि एक दिवस तुम्हाला आजीकडचं मध्ये रेकॉर्ड करून दाखवून जेव्हा काहीतरी करणार आम्ही ना आयुष्यात म्हणजे चॅनलवर ग्रो तेव्हा त्यावेळी सध्या आम्ही काय कोणाकडचं करत नाही कारण कसं लोकांना वाटतं काही काय करतायत ते चेष्टा होण्यापेक्षा म्हटलं नको आमच्याच घरात काय चेष्टेचा असा प्रॉब्लेम आम्हाला काय होत नाही म्हणजे लोक बोलतायत म्हणून आम्हाला काय वाटत नाही. मग काय होतं लोक म्हणतात काय बरेच लोक एकदम मला बोलले काय करताय त्यांना माहिती पण नसेल आम्ही काय करतोय. काय नाही आमचं चालू आहे आम्हाला चांगलं वाटतंय बनवायला लोकांना चांगलं वाटतंय बस. तर इकडे होत आलेलं आहे तुम्ही बघू शकताय ते आता उकळी आलेली आहे तर ते मासे टाकूया. तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आतमध्ये मासे वगैरे आता टाकलेले आहेत. ते आता थोडेसे ढवळून घेऊया कारण ती मच्छी नरम आहे. आणि तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही कढी पण एकदम करू शकता. आमचा आता फर्स्ट टाइम आहे या मच्छीची. मी आता आईकडे गेले तर आईला विचारेन पण तिला आता आजीला माहित दाखवायला लागेल. आजीला माहित असणार आईचा हात वाजला. आणि आम्हाला ही लाकडं करून दिली ते विचारे यंदाच असतं गणपतीच हे झाले वारले विचारे. दरवर्षी त्यांच्याचकडनं आम्ही लाकडं वगैरे म्हणजे फोडून घेतो ना लाकडं जमा करून तर ते काय एक्सपायर झाले तुम्हाला मध्ये मी बोललो होतो ब्लॉग मध्ये. सुतक बोलत होतो ना गणपती तर ते हे झाले बिचारे. कशावरनं माणसाची आठवण येऊ शकते म्हणजे बघा मे महिन्यात त्यांनी दरवर्षी त्यांच्याकडनं घ्यायचो आम्ही करून. ते आता खूप चांगले होते अचानक आजार पण आला त्यांना. हे आता शिजू दे 5 मिनिटात होईल तिकडे. तर बहीण इकडे ओट्यावरती बसून बघा एकदम शाही सगळे आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे पहिले तर बांगडे भाजते तर कशा प्रकारे बांगडे भाजते बघा एकदम जबरदस्त दिसत आहेत. आणि जसं की बोललो होतो एकदम मोठे बांगडे आहेत म्हणून. आणि इकडे बाकीचे पण ते नवीन मासे आणले ते पण याच्यातच आहेत मिक्स. आणि इकडे लहान मुलांना कार्टून केव्हा आहे का कार्टून बघायचं बघा ते कार्टून चालू आहे. तर पटापट मासे भाजून घेते किती मस्त दिसत आहेत बघा एकदम जबरदस्त. तर कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. फायनली आपल्या नवीन माशाची कढी रेडी झालेली आहे आणि कशी दिसते बघा एकदम जबरदस्त वाली. कमेंट करून नक्की सांगा कशी वाटते. कलर बघा किती छान आलेला आहे मस्त दिसते आणि मस्त दिसते एकदम जबरदस्त रेडी झालेली आणि एकदम झटपट झालेली आहे 5-7 मिनिटात झालेली आहे बरोबर.
ते पण चुलीवर तुम्ही बघू शकता एवढ्या स्पीडमध्ये. आणि मासे पण तिकडे तुम्ही बघितलातच बहीण भाजत आहे. ते पूर्ण झाल्यावर दाखवतो कसे दिसतात ते नवीन मासे वगैरे. तर आता याच्यानंतर बांगडे बनवणार आहे आई. कढी ती पण अशीच बनवणार आहे. अशीच नाही हो अशीच. ती थोडी पातळ करू. हा ती तुम्हाला रेडी झाल्यानंतर दाखवतो. इकडे बांगडे ठेवलेले आहेत. तर तुम्हाला बांगड्याची कढी कशी करतात ते काय माहितीच आहे. तर भेटूया थोड्या वेळानंतर. तुम्हाला बांगडे भाजून झाल्यानंतर ते नवीन मासे तुम्हाला दाखवतो. फायनली बऱ्यापैकी मासे भाजून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे ते नवीन मासे. तर नाव कमेंट करून नक्की सांगा. परत सांगतोय आम्हाला कळेल. त्याच्यात एक बांगडा आहे आणि बाकीचे बांगडे इकडे भाजून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकताय. आणि जेवण आता झालेलं आहे बऱ्यापैकी. आईचं पण तिकडे होतं झालेलं आहे. तर बघूया. झाली. तर आईची पण इकडे कढी रेडी झालेली आहे. आणि ही बांगड्याची कढी आहे. ही बांगड्याची कढी ही दुसरी वाली त्या नवीन माशाची. ही चटणी झाली याची मस्तपैकी. चटणीच झाली. टिकला ना. हा टिकला बोलतात. चटणी झालेली आहे. तर एकदम मस्त. दोघांना पण जबरदस्त कलर आलेले आहेत. तर आता मस्त की जेवायचं. बहिणीचे फक्त थोडेसे मासे तुम्ही बघितलात राहिलेले आहेत भाजायचे. ते झाले की लगेच मात्र जेवायला बसणार. 3ला बरोबर 10 मिनिटं आहेत. आता टाइम बघितलेला आहे मी. तर पटापट आता आई करेल इकडे. मग बसूया जेवायला. मंडळी मस्त पैकी आता वाजलेले आहेत 3:30 होत आलेले आहेत. तर आम्ही जेवायला बसलेलो आहोत सगळे. तुम्हाला माहितच नाही 3:30 झाले ते. 3:30 झालेले आहेत. आणि इकडे बहीण जेवण वाढते. भाऊ तिकडे पाण्याची व्यवस्था करतोय सगळ्यांना रोजच्या सारखी. इकडे आई आहे. आणि आपलं जेवण इकडे रेडी आहे तुम्ही बघू शकता. इकडे या साईडला मासे आहेत. इकडे बंटा कसं ओरडतोय खाल्लं ना मग अशी. तर मंडळी इकडे आपली तो नवीन माशाची कढी आहे ती इकडे आहे. चव घेऊन बघतो. इकडे बांगड्याची कढी आहे. त्यानंतर इकडे तो मासा आहे. इकडे मसाला आहे. तर या जेवायला. भेटूया जेवण झाल्यानंतर. मंडळी वाजलेले आहेत 6:15 झालेले आहेत. आणि थोडा वेळ आराम केला होता दुपारी. झोपलो नव्हतो असं पडून होतो. एक व्हिडिओ एडिट करायचा होता. तो व्हिडिओ एडिट केलेला आहे. आणि आई आणि आता परत दौऱ्यावर कुठेतरी चाललेले आहेत. बघू शकता आई या साईडला उभी आहे. तर नवीन गुलाब फुललेले आहेत मला दाखवतो. नवीन गुलाब किती मस्त दिसतंय बघा. आणि अजून एक इकडे व्हाईटवाला पण फुल फुललेला आहे. काय ताई. हा बघू शकता. किती संध्याकाळची फुलतात एकदम फ्रेश आहेत. आत्ता फुललेली आहेत संध्याकाळी फुलली भरपूर. इकडे पण आहेत. आणि इकडे बघा कपडे सुकत घालते. काम बघा जबरदस्त दिलं हिला. कपडे सुकत घालायचं. घाल घाल. आणि गुलाब बघा किती फुलले. गुलाब बघा जबरदस्त आहेत एकदम. पण कळे आलेत मस्त. मी पहिल्या वर्षी तुम्हाला फुल उद्या दाखवतो. फुल एकदम जबरदस्त आहे. उद्या फुलणार सकाळी. सकाळी व्हाईट असतं. दुपारी पिंक कलर आणि संध्याकाळी डायरेक्ट राणी कलर होतो. आणि या काकडीचा वेल आहे त्याला काय आहे. एक काढलेली एक कोणीतरी. हा हे बघा हे बघा हे बघा काढून खाणार आता मस्त. ठीक आहे लहान वरती पण एक ती बघ. काय आतमध्ये ती वरती. हा ही मोठी आहे जरा. याला लेट लागले. सुरुवातीला लागले नव्हते. आता लागतायत बारीक. हा इकडच्या साईडला पण एक गुलाब आहे. ही फुलं परत ही तुम्हाला दाखवलेली आहेत फुलं मागच्या वेळी. आणि अष्टरची उद्या लावताना दाखवतो. आणि इकडे पक्ष्यांनी हैराण केलेलं आहे तुम्ही बघू शकता. दोडके नाही दोडक्याचा वेल आहे त्याच्यावर येऊन अटॅक करता येतो. पप्पाने आत्ता मगाशी पिशवी लावून ठेवली त्यांना घाबरवायला. तर आई आणि चालले. आणि इकडनं पाऊस येतो तुम्ही बघू शकताय. आलाच पाऊस. आता काय करताय आई. काय करताय जाताय का नाही. तर मंडळी पाऊस एकदम जोरदार पडायला चालू झालेला आहे तुम्ही बघू शकताय. तर आईला आणि जायचं आहे मामाकडे. तर आई आणि इकडे वाट बघतायत बसून आता पाऊस जायची. तर पाऊस गेल्यानंतर निघतील. कधी पण पडतो अचानक पाऊस येतो जातो मध्ये मध्ये. आणि संध्याकाळचा पडतो तसा. तर मंडळी फायनली आई आणि गेलेली आहेत. पाऊस आता कमी झालेला आहे. थोडा वेळ लागला. एक अर्धा तास तरी पाऊस पडत होता मगाशी दाखवल्यापासून तुम्हाला. तर आता उजेड नाही बाहेर जास्त. तर आलोय घरात. तर आता काय नाही आता मस्तपैकी जेवायचाच प्लॅन आहे रात्रीचा. बाकी आता आई आल्यानंतर बाकीचं सगळं. आणि जेवण काय तुम्ही बघितलं मासे वगैरे आहेत ते दुपारचेच आहेत. तर मस्तपैकी मस्त आली होती कढी जबरदस्त एकदम. आणि मध्ये मध्ये तुम्हाला आवाज कमी येत असेल बघा. तर काय समजत नाही. बॅक कॅमेऱ्याने मध्ये शूट करतो ना फ्रंट कॅमेऱ्याने एकदम जबरदस्त आवाज येतो. बॅक कॅमेऱ्याने करायला गेलो ना आधीच फ्रंट कॅमेऱ्याने जास्त कशाला करतो 4K मध्ये व्हिडिओ होतो. आणि बॅक कॅमेऱ्याने होत नाही 4K मध्ये. तर 180 मध्ये होतो. तर काय नाही फक्त आवाजाची जरा ॲडजस्ट करून घ्या. कारण मला पहिल्यांदा कळत नाही आवाजाचं की रेकॉर्ड अगोदर करतो त्याच्यामुळे कळणार नाही. रेकॉर्ड झाल्याशिवाय व्हिडिओ जेव्हा बघतो मी एंड करून तेव्हा कळतं की अरे बापरे आवाज कमी आला आहे. मग ॲपमध्ये जाऊन थोडा आवाज वाढवायला येतो पण जास्त होत नाही. तर ॲडजस्ट करून घ्या जरा.
तर बाकी काय नाही, आता मस्त आहे की ब्लॉग एडिट करायला आता टाईम मिळणार, कारण लवकर ब्लॉग एंड करतोय. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.